राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकर सध्या आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करू. दादा, खरं तर आता पुण्यामध्ये एक लेटर वॉर आम्हाला सर्वांना पाहायला मिळतंय. आधी गणेश बिडकर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना पत्र लिहिलं. आता भाजपचे शहराध्यक्ष धीरज गाटे यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना पत्र लिहून आपल्या सर्व नगरसेवकांबद्दलची नाराजी व्यक्त केली. खरं तर हे भारतीय जनता पक्षाचा कारभार ज्या पद्धतीने त्यांनी पुणे शहरामध्ये चालवला आहे, संपूर्ण पुणे शहर त्रस्त आहे यांच्या कामाने. रस्ते, खड्डे, ट्रॅफिक, कचरा, टेंडर प्रक्रियेतले करप्शन आणि या सर्व प्रश्नांवरती माझ्यासारखा नगरसेवक काही प्रश्न यांना विचारतोय आणि त्या प्रश्नाला उत्तर देता येत नसल्यामुळं भारतीय जनता पक्षाच्या पुणे शहरातील सर्व नेते ज्यांची हेराफेरी चालू आहे, जो पिक्चर आपण पूर्वी पाहिला हेराफेरी, त्याच्यामध्ये परेश रावल ते चष्मा लावलेले आणि राजू आणि श्याम यांची हेराफेरी जशी चालायची तशी महानगरपालिकेच्या कामांमध्ये चाललेली हेराफेरी पुणेकरांच्या समोर माझ्यासारखा कार्यकर्ता आणतो याचीच भीती त्यांना आहे आणि म्हणून त्यांनी ती हार पत्करलेली आहे आणि त्यातून त्यांनी खोटे आरोप माझ्यावरती, त्या पत्रातले सर्व आरोप त्यांचे खोटे. तिरंगा रॅलीला मी कधी विरोध केला नाही. तिरंगा रॅली करा, फक्त पुणेकरांना वेटीस धरू नका, वाहतूक कोंडी होईल असे काही काम करू नका, मोकळ्या मैदानामध्ये करा. याच्या पलीकडे मी कुठलाही शब्द वापरला नाही. आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत मी कुठलाही एक शब्द त्या ठिकाणी चुकीचा वापरलेला नाही. महापौरांच्या बाबतीत तसा कुठला विषय नाही आहे. त्यामुळे हे सर्व विषय ते माझ्यावरती खोटे लादत आहे. यातून स्पष्ट होतं आहे पुणे शहरातील त्यांच्या हे जे काही नेते आहेत यांना पुण्याचा जो कारभार चुकीच्या पद्धतीने जो चाललेला आहे त्याला माझ्यासारखा कार्यकर्ता नगरसेवक आव्हान देतोय, थांबवण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यातून त्यांनी हे लेटर बॉम्ब चालू केलेले आहेत. ते थेट आरोप करतायत. ते असं म्हणतायत की जो युती धर्म आहे त्या युती धर्माला हरताळ जे आहे ते तुमच्याकडून फासलं जात आहे. आता हे कुठंतरी थांबलं पाहिजे असं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे त्यांनी मागणी केली. आम्ही कुठं काय युती धर्माला छेद दिलेला आहे? आम्ही पुणे महानगरपालिकेमध्ये आम्ही विरोधी बाकावरती आहोत. विरोधी बाकावर असणारे नगरसेवक आम्ही भारतीय जनता पक्षाच्या विरोधात निवडणुका लढून आम्ही या ठिकाणी निवडून आलेलो आहोत. त्यामुळं आमचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुणे शहरामध्ये पुणेकरांच्या हितासाठी निश्चितपणे लढणार, पुणेकरांचे प्रश्न मांडणार. मग जर आम्ही तेव्हा पुणेकरांचे प्रश्न मांडले, काही यांचे उलटे पालटे उद्योग बाहेर काढले, मग यांना युती धर्म आठवतो का राज्यातला? बाकी वेळेस ना आठवत. त्यामुळं निश्चितपणे याच्यामध्ये काय नाही. भारतीय जनता पक्षाचे जे काही पुणे शहरातले नेते आहेत ते हारले आहेत मनातून. त्यांना आता एक कार्यकर्त्यासोबत कसं लढायचं हे काही समजत नाही, म्हणून त्यांनी हे पत्रव्यवहार चालू केलेले आहेत. धीरज गाटे असं म्हणतात की राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आहेत सुनील टिंगरे यांनी उलट तुम्हाला समज द्यायला पाहिजे. उलट पक्ष त्यांनी पत्र लिहिलंय मुख्यमंत्र्यांना. हो का? समज कधी देता? जेव्हा एखादा कार्यकर्ता चुकीचं वागतो. मी काय केलेलं आहे आजपर्यंत त्यांनी सांगावं. मी फक्त एखाद्या विषयामध्ये अनियमितता आहे त्याची चौकशी करा. कोणावर आरोप पण केले नाही. पुणेकरांचे प्रश्न चांगल्या पद्धतीने मांडतोय. रस्ते, खड्डे, वाहतूक कोंडीच्या विषय संदर्भात महानगरपालिकेत सभागृहात आवाज उठवतोय. मग त्यांचं म्हणणं आहे का भारतीय जनता पक्षाचं की अमोल बालवडकरांनी शांत बसायचं, भारतीय जनता पक्षाविरोधात बोलायचं नाही? असं असेल तर त्यांनी सांगावं. तुम्ही काळ्या फिती बांधून आल्यात, त्याच्या पाठीमागची काय भूमिका आहे? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपूर्ण मी असेल, शिवाजी टिंगरे असेल, आमच्या पाठीशी उभा आहे. आमच्यासारख्या कार्यकर्त्यांवरती काम करणाऱ्या, प्रश्न विचारणाऱ्या कार्यकर्त्यांनी होणारा अन्याय पक्ष आमच्या पाठीमागे उभा आहे आणि त्यासाठी संपूर्ण नगरसेवकांनी आणि अध्यक्षांनी आज आम्ही या ठिकाणी या फिती बांधून सभागृहामध्ये निषेध व्यक्त केलेला आहे. वरिष्ठ पातळीवरती हे सर्व लेटर वार सुरू आहे. याची दखल घेत सुनेत्रा पवारांनी तुम्हाला काही सांगितलंय का? कदाचित युती धर्मात काही याचा फटका बसेल असं वाटतं? वहिनींनी आम्हाला पहिल्यांदा दिवशी सांगितलेलं आहे की बाबा आपल्याला तुम्ही जे काही विषय करता ते महापालिका लेवलला, शहर लेवलला पुणेकरांचे प्रश्न मांडा. पुणे शहरामध्ये तुम्ही विरोधी बाकावरती आहात आणि आम्ही त्या पद्धतीने करतोय. सुनेत्रा पवार यांनी आम्हाला सल्ला दिला आहे की महानगरपालिकेमध्ये तुम्ही विरोधी बाकावरती आहेत आणि त्या पद्धतीने तुमचं कामकाज सुरू करा, अशी प्रतिक्रिया अमोल बालवडकर यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन प्रवीण सोबत लक्ष्मण जाधव, ट्यून मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.